महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी दोन मोठ्या योजनांबद्दल सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. पहिली बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि दुसरी बातमी म्हणजे त्याचबरोबर पीक विम्याचे 22,000 रुपये देखील थेट तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, एकाच वेळी नमो शेतकरीचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 22,000 रुपये असे मिळून 24,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. आणि त्यात जर पीएम किसानचे आधीच मिळालेले 2,000 रुपये जोडले तर टोटल 26,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ही बातमी ऐकून तुमच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असेलच. परंतु शेतकरी बांधवांनो, थांबा. हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने 2 महत्त्वाची कामे सांगितली आहेत. ती कामे केली नाही तर नमो शेतकरीचे 2,000 मिळणार नाहीत आणि पीक विम्याचे 22,000 देखील मिळणार नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. कारण ती 2 कामे कोणती आहेत, कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत आणि नक्की कधी पैसे येणार, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की नमो शेतकरी योजना आणि पीक विमा एकत्र का येत आहेत. सध्या पेरणीची वेळ आलेली आहे. काहींनी पेरणी केली आहे, काहींची पेरणी बाकी आहे. पाऊस थोडा उशिरा आल्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची प्रचंड गरज आहे. बियाणे घ्यायला पैसे लागतात, खत घ्यायला पैसे लागतात, औषधांसाठी पैसे लागतात. नेमक्या याच वेळी सरकारने हे दोन्ही लाभ एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. डीबीटी म्हणजे काय, तर एकदा सरकारने वाटपाचे बटन दाबले की अर्ध्या ते 1 तासाच्या आत पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे पैसे आले की लगेच मोबाईलवर मेसेज येईल. काळजी करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो, आता सांगते. पीक विम्याची रक्कम कोणाला किती मिळणार हे नीट लक्षात ठेवा. सर्वसाधारण शेतकऱ्यांना 22,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना 17,000 रुपये मिळणार आहेत. काही शेतकऱ्यांना 30,000 रुपये मिळणार आहेत. तर काही शेतकऱ्यांना 32,000 रुपये देखील पीक विमा मिळणार आहे. ही रक्कम वेगवेगळी का असते? कारण पिकानुसार आणि नुकसानीच्या प्रमाणानुसार पीक विम्याची रक्कम वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला नक्की किती मिळेल हे तुमच्या पिकावर आणि तुमच्या जिल्ह्यानुसार ठरणार आहे. परंतु किमान 17,000 ते जास्तीत जास्त 32,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. हे सगळे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आता सांगते ती 2 अत्यंत महत्त्वाची कामे जी सरकारने सांगितली आहेत. ही कामे केली नाहीत तर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि पीक विम्याचे पैसे देखील मिळणार नाहीत. त्यामुळे हे नीट ऐका. पहिले काम, ई-केवायसी करून घ्या. तुमच्या गावातील CSC सेंटर म्हणजेच ई-सेवा केंद्राला भेट द्या. गावात ई-सेवा केंद्र नसेल तर जवळच्या शहरात जा. तिथे गेल्यानंतर तात्काळ ई-केवायसी करून घ्या. ई-केवायसी जर नसेल तर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळणार नाहीत आणि पीक विम्याचे 22,000 रुपये देखील मिळणार नाहीत. ई-केवायसी झाल्यानंतर पूर्ण पैसे थेट तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा होतील. दुसरे काम, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. जर आधार बँकेशी लिंक नसेल तर डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवता येत नाहीत. त्यामुळे आत्ताच बँकेत जा आणि आधार लिंक करून घ्या. हे 2 कामे झाल्यानंतर तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे आणि पीक विम्याचे पैसे जमा होण्यास कुठलीही अडचण येणार नाही. शेतकरी बांधवांनो, आता सांगते कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत. आपला जिल्हा यादीत आहे का ते नीट ऐका. पहिला जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विम्याचे 22,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे एकत्र दिले जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस सर्वात आनंदाचा आहे. दुसरा जिल्हा रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये फळपीक विम्याचे वाटप केले जाणार आहे.
तिसरा जिल्हा नाशिक. नाशिक जिल्ह्यात 48,73,00,000 रुपयांच्या नुकसान भरपाईचे वाटप होणार असून त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील या जिल्ह्यात जमा होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आहे. चौथा जिल्हा धुळे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पाचवा जिल्हा नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप होणार असून नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील जमा होणार आहेत. सहावा जिल्हा धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधव महिनोमहिने या पैशांची वाट पाहत होते. सातवा जिल्हा नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार असून नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील जमा होणार आहेत. आठवा जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाऊ शकते असे सरकारने सांगितले आहे. नववा जिल्हा सिंधुदुर्ग. रत्नागिरी आणि नाशिक व्यतिरिक्त कोकण विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पीक विम्याचे वाटप होणार आहे. दहावा जिल्हा. नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळालेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप टप्प्याटप्प्याने होणार आहे. अकरावा जिल्हा. ज्या जिल्ह्यांमध्ये पूर्वी नुकसान भरपाई मंजूर झाली होती त्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, या 11 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा यादीत असेल तर लवकरच तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते. नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे एकाच दिवशी येणार नाहीत. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये एकाच दिवशी पूर्ण जमा होणार आहेत. परंतु पीक विम्याचे वाटप 2 ते 5 दिवस चालणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये 2 दिवस तर काही जिल्ह्यांमध्ये 3 ते 5 दिवस पीक विम्याचे वाटप सुरू राहणार आहे. त्यामुळे आज पैसे आले नाहीत तर उद्या येतील, उद्या नाही आले तर परवा येतील. घाबरण्याची गरज नाही. डीबीटीच्या माध्यमातून वाटपाचे बटन दाबले की अर्धा ते 1 तासाच्या आत पैसे खात्यावर जमा होतात. शेतकरी बांधवांनो, आता सांगते, नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की कधी येणार. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु सरकारने हप्ता वाटपाची तयारी केली आहे. पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे हे सरकारला माहीत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे पैसे देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच येत्या काही दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, आता एक महत्त्वाची आठवण करून देते. पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आधीच मिळाले आहेत. त्यात नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळाले तर 4,000 होतात आणि त्यात पीक विम्याचे 22,000 रुपये मिळाले तर टोटल 26,000 रुपये एकत्र येतात. शेतकरी बांधवांनो, हे 26,000 रुपये पेरणीच्या काळात मिळणे म्हणजे खूप मोठा दिलासा आहे. बियाणे, खत, औषधे यांचा खर्च यातून भागेल. कर्जाचा बोजा थोडा कमी होईल. शेती करणे सुसह्य होईल. परंतु हे सगळे पैसे मिळवण्यासाठी ती 2 कामे म्हणजेच ई-केवायसी आणि आधार लिंकिंग अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, आजच्या या महत्त्वाच्या बातमीचा सारांश सांगते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याचे 22,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत. पीएम किसानचे 2,000, नमो शेतकरीचे 2,000 आणि पीक विम्याचे 22,000 असे टोटल 26,000 रुपये मिळणार आहेत. 11 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहे. ई-केवायसी आणि आधार लिंकिंग ही 2 कामे अत्यंत आवश्यक आहेत. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. डीबीटीमुळे वाटप सुरू होताच अर्ध्या ते 1 तासात पैसे जमा होतात. ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, शेजाऱ्याला, नातेवाईकांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा.
एक शेअर केल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे हजारो रुपये वाचू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा आणि नोटिफिकेशन ऑल वर सेट करा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठीची कोणतीही महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह.